आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तू नको काळजी करू. तुला दुखवून आम्ही काही करणार नाही आहोत. हा पण मी परत आले याचा अर्थ असा होत नाही की मी विक्रांतची साथ सोडली आहे. माझ्या परीने शक्य तितकी मदत करणार आहे मी त्याला. तू आता शांत हो. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस आणि झोप. मी आहे इथेच, कुठेच जात नाहीये. झोप. बाय. विक्रांत खूप चांगला मुलगा आहे. तू त्याची साथ कधीच सोडू नये असंच वाटतं गो मला. उद्या लग्न झाल्यावर तुला त्रास होऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. बाय. तुझ्यासारखी मुलगी माझ्या पदरी पडली माझं भाग्य आहे गो. रवळनाथा, पोरांच्या पाठीशी उभा राहा रे बाबा. आई, आई, आले ग आले. घे दही साखर घे. काय बॅग्स घेऊन कुठे निघालात? ताई अगं विघ्नेशची ट्रान्सफर झाली इंदोरला. त्याला प्रमोशन मिळालं. काय विघ्नेश, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण हे सगळं असं अचानक तुम्ही काही बोलला नाहीत, निघताय. अगं ताई, काल रात्रीच मला कन्फर्मेशनचा कॉल आला आणि त्यांनी 2 दिवसात मला जॉईन करायला सांगितलं. ताई, प्रवासात बाहेरचं खाऊ नका, डबा. थँक्यू वैदी. आई, नाही नाही, अशा अवस्थेत वाकायचं नसतं ग. आई, मी पाया पडतो. नाही नाही, राहू द्या. काय करताय तुम्ही? काळजी घे बाय. तू पण काळजी घे स्वतःची. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या मुलीला थोडाही त्रास होऊ देणार नाही. हा. आणि थँक्यू. इतके दिवस तुम्ही मला अगदी मुलासारखं वागवलं. खूप प्रेम मिळाले तुमच्याकडून. खरं तर मी माझ्या बायकोच्या माहेरी राहतोय असं कधी जाणवलंच नाही हो मला. हे तुमच्या प्रेमामुळेच. अहो, तुम्ही मला मुलासारखेच आहात. म्हणूनच थँक्यू म्हणतो. आणि हो, एक रिक्वेस्ट होती. इतके दिवस जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम तुम्ही विक्रांतवरही करा. त्यालाही तुमच्या मायेची खूप गरज आहे. तुम्ही निघालात खरं, पण तुम्ही गेल्यावर घर खूप सुनं वाटणार आहे. ताई, काळजी घे हं. आणि पिल्लूची पण काळजी घे. आणि एवढं लक्षात ठेव, आणि मी पाठ नाही हा सोडणार आहे तुझी. मला सुट्टी असेल ना की मी लगेच टपकणार आहे तुझ्या घरी, लक्षात ठेव. हो, अगदी कधीही येऊ शकतेस तू. बरं गौरव, येतो. हो ताई.
काळजी घे. तू काळजी घे. येते. मी खूप मिस करेन तुला आणि माझ्या पिल्लूला पण. ताई मी येणार रिक्षात बसून येतो. मी पण येणार. चल. देत जा. ताई कसला विचार करताय? नाही बहिणी, काय नाही. विक्रांतची राहायची सोय झाली का? नाही अजून. आज आम्ही घर शोधायला जाणार आहोत. मी हॉस्पिटलमधून लवकरच निघेन. आमची काहीही मदत लागली तर सांगा. नक्की. बरं, मीही निघते. अहो थांबा, चहा घेऊन जा. घड्याळ तर मीच विकलं नाही का? त्याचेच तर पैसे येते. हे घे. हे काय? यात नाश्ता आणि दुपारचं जेवण. अगं कशाला? मी विक्रांत. आणि हो, हा तुझा मोबाईल. हा, थँक्यू. विक्रांतचं घड्याळ याने विकलं की काय? फ्रेश कुठे झालास? इथेच वॉशरूम आहे इथे. इथे फ्रेश झालो. रिजा, आजचाच दिवस मॅनेज करायचं होतं. आज रूम बघेन मी. हा, वाईट वाटून नको घेऊ. तू सोडून दे. तुला हॉस्पिटलला जायचंय ना, उशीर होत असेल. हो, निघतेच आहे. आजच्या इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. काय? विक्रांत, एक खरं सांगू? बोल ना. मला अजूनही असं वाटतं की तू जॉब न करता बिझनेस करावा. नाही, तुझं म्हणणं पटतंय मला, पण बिझनेस साठी पैसे लागतात ना. आत्ता आपल्याकडे पैसे नाही आहेत. विक्रांत, माझे काही सेव्हिंग्ज आहेत, त्यातून सुरू करूया ना.
मला माहितीये तू सक्सेसफुल होशील. बघू, मला विचार करू दे. मी सांगतो तुला. ठीक आहे, तू कर विचार. काही लागलं तर फोन कर. करतो, तू टेन्शन नको घेऊ. येऊ. बाय. हा, हॅलो. कसा आहेस? बरं ऐक ना, एक रूम हवी होती रे राहण्यासाठी. माझ्यासाठी बघतोय. नाही खरंच. ऐक ना. एवढं बजेट नाहीये रे माझं. हा, आहे. हा चालेल ना, चालेल. हा, आजच भेटतो मी तुला. हो. थँक्यू. हा, ठीक आहे. हा, बाय. हे बघा, घर थोडं छोटं आहे, पण मी तरी काय करणार, तुमचं बजेट कमी आहे ना. काही हरकत नाही. सध्या डोक्यावर छप्पर असणं गरजेचं आहे. नाही, तुम्हाला छप्पर तर मिळेलच, पण आमचा किस्सा पण गरम करा थोडा. नाही, माझं नाही, घरमालकाचं म्हणणं आहे. हे ऍडव्हान्स आहेत, बाकीचे महिन्याच्या शेवटी देतो. पण जमेल ना? जमेल. चावी द्या. हे घ्या. हे घर असं. अहो, हे घर चांगलं आहे. नाही, चांगलं आहे, पण ही अवस्था. काय, घर बंद होतं ना, त्यामुळे थोडी धूळ आहे. तुम्हाला फक्त स्वच्छ करावं लागेल. घराची अवस्था जरा जास्तच खराब आहे असं नाही वाटत तुम्हाला? नकोय का तुम्हाला? मग थांबावं लागेल, कारण आता या बजेटमध्ये माझ्याकडे दुसरं नाही आहे. नाही, ठीक आहे. मी बघतो काय करायचं ते. आता कसं? बरं, काही लागलं तर बिनधास्त फोन करा. येतो मी. चला.
हा गिरिजा बोल ना. विक्रांत घर मिळालं का? हा मिळालं ना. दॅट्स ग्रेट. एक काम कर, मला ऍड्रेस पाठव, मी तिथेच येते. तू कशाला येतेस? कशाला म्हणजे? अरे त्यासाठी हाफ डे घेतलाय मी. अच्छा नाही नाही हे बघ, तू आकडे घेतला असशील पण तू घरी जा ना. आणि घरी जाऊन काय करू? घरी जाऊन काय करू? अगं जेवण कर, आराम कर. विक्रांत, आराम करण्यासाठी हाफ डे घेतलाय का मी? मग का घेतलायस? का काय? तू आज घर घेत होतास, मग मदतीला कोणतरी नको? नाही बरोबर आहे तुझं म्हणणं, पण अगं गिरिजा मी काय म्हणतो, त्यात काय मदत करायची? ते काय करायचं ना ते मी बघेन. तुम्हाला ऍड्रेस पाठव. हॅलो विक्रांत, अरे कसला विचार करतोयस? हा नाही नाही विचार नाही करताय, मी हे म्हणत होतो की अगं माझं घर आवरून झालंय, थोडंच बाकी आहे. तू कशाला दगदग करतेस? मग जे थोडंच बाकी आहे ना ते मी करेन. तू दमला असशील ना तसे. अगं एवढंसं करून मी कसा दमेन? उलट तू ड्युटी करून दमली असशील. विक्रांत, अरे मी 12-12 तासांची ड्युटी करते आणि आज तर मला हाफ डे मिळालाय. ते काही नाही, मी येते तिथे. पण गिरिजा, तुझ्या घरी काही मदत हवी असेल तर बघ ना, त्यांना मदत कर. विक्रांत, घरी मदतीसाठी सगळेजण आहेत, तुझ्या मदतीला कोणीच नाही. सगळं बरोबर आहे गिरिजा, पण नाही, तू मला ऍड्रेस पाठव, मी येते तिथे. करतो. बरं लगेच सेंड कर, मी निघतेच आहे कारण. बाय. हा बाय. हा हर्षबाई, पोचली ना व्यवस्थित? सगळं नीट आहे ना गो तिकडे? काय बोलते? बरं झालं गो. हा बाय, काळजी घ्या स्वतःची आणि आता आराम कर. हा फोन करत राहा बाळा. बरं ठेवते आता. काय ग, कोणाशी बोलत होतीस? अगो हर्षबाईचा फोन होता. वाव, काय म्हणाल ताई? हा आहे, सगळं व्यवस्थित आहे. अगो तिला तिकडे घर पण मिळालं. अरे वा, मग तर टेन्शनच गेलं. हा. आई काय झालं? अचानक शांत का झालात? काळजी वाटते गो तिची. आई आता कसली काळजी करताय? आता त्यांचं सगळं व्यवस्थित होणार आहे, बघा तुम्ही. अगो एकटी कशी करेल माझी बाय? इकडे आपण सगळे होतो तिची काळजी घ्यायला. आई अंगावर पडलं ना की सगळं होतं. आई आणि तू काळजी करू नकोस, ते एकमेकांची काळजी व्यवस्थित घेते खरंच. हा गो, पण विघ्नेशराव ऑफिस मध्ये असताना काय दुखलं खुपलं तर एकटी कशी करेल माझी बाय? आई हो नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. पण वहिनी, ते इथे होते तर भारी वाटत होतं ना? हो ना, त्यांची इतकी सवय झाली होती, आता घर नुसतं रिकामा रिकामा वाटतंय. पण मी ना ऑलरेडी जीजू आणि ताईला मिस करायला लागले. असंच असतं गो आयुष्य. कधी कुणाला जगाच्या पाठीवर कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही. तुला पण तर जावं लागणारच आहे की एक दिवस. मला कशाला जावं लागेल? मी कुठेही जाणार नाही, आधीच सांगून ठेवते. असं कसं? लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जावंच लागेल. मग काय, तुला पण हे घरटं सोडून स्वतःच असं घरटं बांधावंच लागेल. आई, तू असं बोलतेस ना जसं काही आत्ताच पाठवणार आहेस मला. मी नाही जाणार आहेस कुठे. ताई असं म्हणून कसं चालेल? मुलगा असो किंवा मुलगी, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याला त्याच्या माणसांपासून लांब जावंच लागतं. हा ना गो, आता माझा प्रसाद नाही
एवढ्या लांब जाऊन राहिलाय. असू दे, तरीही मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी नाही जाणार तुला सोडून. वेड बाई.